फोनपे गुगल पे वापरायला चार्जेस सुरू झालेत का? अजून नाही. मग या ज्या बातम्या येतात त्या कसल्या? MDR मर्चंट डिस्काउंट रेट नावाची एक फी असते, जे दुकानदार किंवा बिझनेस ओनर बँकांना पे करतात ज्यावेळेला ग्राहक त्यांच्याकडनं एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो आणि त्याचं पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा डिजिटली पे करतो. पण या UPI ट्रान्झॅक्शनवरती MDR नव्हता. 2020मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक कायदा केला. त्या कायद्यानुसार याला संरक्षण होतं. आता मागच्या आठवड्यामध्ये या कायद्यात बदल करून ते संरक्षण काढलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात इथून पुढे UPI ट्रान्झॅक्शनवरती हे MDR चार्जेस लागण्याची शक्यता आहे. मग किती चार्जेस लावणार? ते सध्या अजून नक्की नाही. पण क्रेडिट कार्डावरती 1 ते 3%, डेबिट कार्डावरती 0.9%. त्याच्यामुळे UPI ट्रान्झॅक्शनवरती पण याच रेंजमध्ये चार्जेस असतील. मग सगळ्याच ह्याच्यावर चार्ज लावणार का? म्हणजे 50-100 रुपये पे केले तरी चार्ज लागणार? तसं नाही आहे सांगता येत नक्की. पण मागच्या फायनान्शियल इयरमध्ये 2025-26च्या UPI ट्रान्झॅक्शनचे 314 लाख कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले होते. याच्यातले 75% वाटा हा 2000 रुपयाच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनचा होता. त्याच्यामुळे शक्यता ही आहे की ही जी MDR चार्जेस लागतील ते 2000 पुढच्या ट्रान्झॅक्शनवरतीच लागतील. पण मला असं वाटतं, म्हणजे इतके दिवस फ्री देऊन आता अचानक त्यांनी चार्जेस लावणं चुकीचं आहे. आणि मी असं ऐकलं हे सगळं त्यांनी अमेरिकेच्या दबावाखाली केलं, हे खरं आहे का? कदाचित हे खरं असू शकतं, कारण या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या मार्केटमध्ये विजा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस या 3 कंपन्या ज्या की अमेरिकन आहेत, खूप पॉवरफुल आहेत. आणि भारतामध्ये हे UPI ट्रान्झॅक्शन आणि रुपेचे डेबिट कार्ड गव्हर्नमेंटने आणले होते. ते सगळे फ्री होते. त्याच्यामुळं त्यांचं मार्केट बसलं इंडियामधलं. मग त्यांनी या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डोनाल्ड ट्रम्पकडे कंप्लेंट केली. आणि सध्या भारत सरकार आणि अमेरिकेमध्ये व्यापारामध्ये ज्या वाटाघाटी सुरू आहेत व्यापार कराराबाबतीत, त्या करारामध्ये हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे कदाचित हे खरं असू शकतं.